भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा दिला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य. मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी हा देशाचा मालक, त्याला भिकारी म्हणायची कृषी मंत्र्यांची हिंमत कशी होते? काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे. 1 रुपयात पीक विमा हे काही सरकार शेतकऱ्याला भीक देत नाही. माणिकराव कोकाटे स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याने वादंग निर्माण होण्याचे चिन्हे दिसत आहेत. सर, 1 रुपया जो पीक विमा आहे ही योजना कुठेतरी बंद करून 100 रुपयात पीक विमा योजना आणण्याचा विचार सरकार करतंय, कसं पाहू? हे बघा, पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे. या संदर्भातले फायदे तोटे, चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहेत. सरकारला पीक विमा बंद करायचा नाही, पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील. आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल. परंतु पीक विमा हा बंद होणार नाही. पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सीनं जास्त फायदा होताना दिसत आहे. ते खरं आहे ना. म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचण आलेलं नाही, पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात. कुठेतरी शेती केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असं माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे. पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. बळवंत वानखेडे म्हणाले, माणिकराव कोकाटे असे वाचळवीर सारखे कसे बोलू शकतात? यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान केले होते. आता त्यांनी हद्दपार केली आहे. 1 रुपया पीक विमा हे काही माणिकराव यांच्या खिशातून दिला जात नाही. हे शेतकऱ्यांचेच पैसे आहेत आणि शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत. माणिकरावजी कोकाटे असे वाचाळवीरासारखे कसे बोलतात हे समजत नाही, लक्षात येत नाही. कारण मागं सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि आता तर हद्द पार केली त्यांनी की 1 रुपया भिकारीसुद्धा घेत नाही, आम्ही विमा शेतकऱ्यांना विमा त्यामध्ये देतो. तर हे अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. त्याचा निश्चितच निषेध केला पाहिजे. परंतु मला ही सांगायचं आहे की 1 रुपयात पीक विमा हे काही सरकार शेतकऱ्याला भीक देत नाही, किंवा सरकारचे स्वतःच्या माणिकराव कोकाटे स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. हे सरकारचेच पैसे आहेत आणि सरकारलाच जमा होणार आहेत. कारण विमा कंपन्यांची सुद्धा तेवढीच बदमाशी आहे आणि सरकारची सुद्धा तेवढीच बदमाशी आहे की ते विमा शेतकऱ्यांना न देता 20% नफा ठेवून जे शेतकऱ्यांना वाटायचे असतात ते शेतकऱ्यांना वाटत नाही, ते सरकारला जमा करतात. आणि सरकार आणि विमा कंपन्या हे दोन्ही मिळून त्याचा मलिदा लाटतात. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.